Hello everyone. Yesterday we discussed about Laplace equation. काल काय आपण डिस्कस केला होता लॅप्लास इक्वेशन. मग लॅप्लास इक्वेशन काय होतं? आपण लॅप्लास इक्वेशन काय होतं डेल स्क्वेअर साय इज इक्वल्स टू 0 होता है ना. हे आपण काय लॅप्लास इक्वेशन हे काल आपण डिस्कस केलेला होता. टुडे वी लर्न अबाउट युनिकनेस थेरम. आज आपण काय डिस्कस करणार आहोत? युनिकनेस थेरम डिस्कस करणार आहोत. ते युनिकनेस थेरम हे दोन पार्ट आहे त्याचे, म्हणजे दोन थेरम आहे. तर फर्स्ट आणि सेकंड. फर्स्ट आपण आज डिस्कस करणार आहोत आणि सेकंड थेरम जे आहे ते आपण उद्या डिस्कस करणार आहोत. ओके, तर आज आपण काय डिस्कस करणार आहोत? युनिकनेस थेरम, फर्स्ट थेरम. विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स बिगिन. First uniqueness theorem. The solution to Laplace equation to some volume V is uniquely determined if V is specified on the boundary surface S. ओके, आपण बघा लॅप्लास इक्वेशन हे आपण डिराईव्ह केला होता है ना. एक पर्टिक्युलर बाउंड्री सरफेस एस है ना. आपण एक सरफेस कन्सिडर केलेला होता. त्याच्यावरून आपण काय फाइंड आउट केला होता? लॅप्लास इक्वेशन व्हॉल्यूम फाइंड आउट केला होता ना. तर आपण ही फर्स्ट युनिकनेस थेरमची स्टेटमेंट आहे. तर आपण काय करतोय? प्रूफ करणार आहोत फर्स्ट युनिकनेस थेरम. तर प्रूफ इन फिगर ए, इट हॅज अ रीजन अँड इट्स बाउंड्री व्ही is given on all their surface. Also the outer boundary could be at infinity when v is ordinary taken to 0. ओके, आपण काय कन्सिडर करतोय? एक सरफेस कन्सिडर केलेला आहे, म्हणजे एक रिजन कन्सिडर केलेला आहे आणि त्या रिजनला आपण काय म्हणतोय किंवा त्या सरफेसला आपण काय म्हणतोय? व्हॉल्यूम म्हटलेलं आहे है ना. बघा डायग्राममध्ये दिसतोय ना तुम्हाला की आपण एक व्हॉल्यूम घेतलेला आहे है ना, म्हणजे एक व्हॉल्यूम ऑफ सरफेस घेतलेला आहे आणि त्याची जी बाउंड्री आहे म्हणजे ती व्हॉल्यूम जी आहे ती आउटर बाउंड्री, म्हणजे त्या व्हॉल्यूमची आउटर बाउंड्री कशी आहे? इन्फिनिटी आहे. आणि ती जी व्हॉल्यूम आहे ती व्हॉल्यूम कशी आहे? 0 आहे. Suppose there were two solution to Laplace equation is represented by. मग लॅप्लास इक्वेशन आपण कन्सिडर केलेलं होतं ना, डेल स्क्वेअर साय इज इक्वल टू 0. पण आता आपण युनिकनेस थेरममध्ये घेतोय म्हणजे व्हॉल्यूमचा बघतोय ना. तर आपण इथं काय म्हणणार? डेल स्क्वेअर V1 इज इक्वल टू 0 अँड डेल स्क्वेअर टू V2 इज इक्वल टू 0. कारण की आपण दोन V1 इज इक्वल टू 0 आणि V2 इज इक्वल टू 0 हे आपण काय करणार? V1 आणि V2 आपण जे दोन व्हॉल्यूम इथे आपण काय करणार आहोत? प्रूफ करणार आहोत. तर आपण बघा जे लॅप्लास इक्वेशन थ्रू आपण चाललोय, तर लॅप्लास इक्वेशनमध्ये आपण काल डिराईव्ह केला होता की डेल स्क्वेअर साय इज इक्वल टू 0. तिथे आपण काय कन्सिडर करतोय? तिथे साय फंक्शन कन्सिडर केलेला होता. इथे काय कन्सिडर करतोय आपण? व्हॉल्यूम कन्सिडर करतोय. तर लॅप्लासियन इक्वेशनमध्ये आपण काय म्हणू शकतो? डेल स्क्वेअर V1 इज इक्वल टू 0 अँड डेल स्क्वेअर 2 इज इक्वल्स टू डेल स्क्वेअर इंटू V2 इज इक्वल टू 0 है ना. लेट्स सी ये डायग्राम. बघा इथे डायग्राम दिसते तुम्हाला. ही जी डायग्राम आहे, ही जी रिजन आहे, ही डायग्राम कशाची आहे? व्हॉल्यूमची आहे. आणि व्हॉल्यूम ऑफ आउटर बाउंड्री काय आहे तुमची? इन्फिनिटी सरफेसची आहे. आपण म्हणतो ना V काय आहे? स्पेसिफाईड ऑन दी सरफेस S. म्हणजे जे व्हॉल्यूमच्या जी सरफेस आहे ती सरफेस कशी आहे? इन्फिनिटी आहे. Both the above equation are assume the specified value on the surface. Prove that they must be equal their differences. ओके, आता आपण जे व्हॅल्यू ऑफ दी सरफेस घेतलेले आहेत, कोणते दोन घेतलेले होते? V1 आणि V2. मग त्या दोघांचा आपल्याला काय बघायचं आहे? डिफरन्स बघायचा आहे. तर आपण म्हणू शकतो ना V3 इज इक्वल्स टू V1 मायनस V2. दिस ओबेस लॅप्लास इक्वेशन डेल स्क्वेअर इंटू V3 इज इक्वल्स टू डेल स्क्वेअर इंटू V1 मायनस डेल स्क्वेअर इंटू V2 इज इक्वल टू 0 है ना. तर आपण हे इक्वेशन कशामध्ये घेतलं आहे? लॅप्लास या इक्वेशनमध्ये. म्हणजे डिफरन्स बघतोय ना आपण. तर याच इक्वेशनला आपण फक्त कोणत्या फॉर्ममध्ये आपण कन्सिडर करतोय? लॅप्लासियन फॉर्ममध्ये. अँड इट टेक्स the value 0 on all boundaries since V1 and V2 are equal there है ना. तर बघा आपण काय म्हणतोय की जी म्हणजे जे व्हॉल्यूमची जी सरफेस आहे ती काय आहे? 0 बाउंड्री आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो V1 आणि V2 काय आहे? मग इक्वल आहे. कारण की त्या व्हॉल्यूमच्या आउटसाइड बाउंड्री ती काय आहे? 0 आहे ना.
but Laplace equation allows no local maxima or minima, all extreme occur on the boundaries. म्हणजेच आपण जे लॅप्लास इक्वेशन आहे तो लॅप्लास इक्वेशन मॅक्झिमा आणि मिनिमा हे काय आहे, मॅक्झिमा आणि म्हणजे मॅक्झिमा आणि मिनिमा हे शो करतोय का नाही, म्हणजे आपण इथे सुद्धा काय बघतोय, इक्वालिटी बघतोय. सो दॅट मॅक्झिमम अँड मिनिमम ऑफ V3 आर बोथ 0. ओके, आता इथे काय बघतोय आपण की मॅक्झिमम आणि मिनिमम म्हणजे जी V3 आहे ती पण काय आहे, 0 आहे. Therefore V3 must be 0 everywhere. म्हणजे जी V3 जी प्रेझेंट आहे एव्हरीवेअर ती पण का म्हणजे ती काय आहे, 0 आहे. आपण डायग्राममध्ये कन्सिडर केलेली होती. तर आपण इक्वेशन काय म्हणू शकतो, हॅन्स V1 इज इक्वल्स टू V2. म्हणजे जे V1 हे काय आहे, V1 आणि V2 ही काय आहे, इक्वल आहे. तर युनिकनेस फर्स्ट थेरममध्ये आपल्याला काय प्रूफ करायचं होतं, V1 इज इक्वल्स टू V2 हे आपल्याला प्रूफ करायचं होतं. तर दिस इज अ रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑफ V1 अँड V1 इज इक्वल्स टू V2.